सोपी आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, इकडनं एक छोटा एक मोठा सेगमेंट घ्या आणि त्याच्यावर अशा प्रकारे दाखवा. साधारणतः या गोष्टी मध्यावर पाहिजेत, म्हणजे हा मिड पॉईंट असतो एवढं. आता यांनी आपल्याला जेव्हा मिड पॉईंट दिलाय म्हणजे हा PS ही मेडियन आहे का, तर ती मिड पॉईंटला जॉईंट करते. असं जरी लक्षात ठेवलं तरी चुकीचं ठरणार नाही. लक्षात आलं? चला तर प्रथम नेहमी आपली पद्धत अशी आहे की प्रश्न वाचत असताना प्रश्नामधील मापे आकृतीत भरा. आकृतीत भरली, जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर क्वेश्चन मार्क करा. QR विचारलेला आहे. अपोलोनियसचा प्रमेय तुम्हाला थेरम किंवा त्याचा फॉर्म्युला माहीत असायला हवा. तो म्हणजे असं की या ट्रँगलचा बेस सोडून द्या आणि उरलेल्या दोन बाजूंच्या म्हणजे द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड म्हणजे या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची स्क्वेअरचं ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे. आपण पहिल्यांदा नेहमी क्वेश्चन कधी लिहित नसतो, गिव्हन लिहितो आणि गिव्हनवरून मग आपण इथे टू फाइंड लिहितो. ते मी इकडे लिहिलेलं आहे. आणि सोल्युशनमध्ये नेहमी गिव्हनमधील फर्स्ट सेंटेन्स लिहितात. पहिलं सेंटेन्स काय बघा, इन ट्रँगल PQR point S is a midpoint of QR. जेव्हा मिड पॉईंट असतो, हा मिड पॉईंट आहे, तर मग हे दोन पार्ट QS आणि SR हे इक्वल असतात आणि हे दोन्ही म्हणजे हा QS हा QRच्या हाफ असतो. तसं मी लिहिले बघा, QS इज इक्वल टू SR. हे दोघे इक्वल आहेत आणि ते ओरिजिनलच्या हाफ आहे. ह्याचं फार महत्त्वाचं. आता आपल्याला मिड पॉईंट आहे, सेगमेंट दिलेली आहे म्हणजे तो मेडियन आहे. मग अपोलोनियसच आपण अप्लाय करायचं आहे. मग काय द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड म्हणजे PQ येणार बघा. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू हे मेडियन ट्वाईस. मेडियन कोण आहे? PS स्क्वेअर प्लस ट्वाईस कोण आहे? QS स्क्वेअर. इथे लिहूया अपोलोनियस थिअरम. आता काय करणार, जेव्हा आपण फॉर्म्युला लिहितो तेव्हा त्या फॉर्म्युल्यातील प्रत्येक टर्म दिस 1 2 3 4 ही 4 टर्म्स आहेत. ही तुम्हाला म्हणतात दादा ताई माझा खाऊ मला दे, म्हणजे त्यांचे मेजरमेंट आपण त्यांना भरायचे आहेत. चला नक्की ठीक आहे. आपण काय करूया, यांची मेजरमेंट भरूया. PQ किती आहे बघा, 11 स्क्वेअर. PR किती आहे? 17 स्क्वेअर. 2 PS किती? PS 13 ब्रॅकेट करूया स्क्वेअर प्लस ट्वाईस QS. इथे म्हणूया पुटिंग गिव्हन व्हॅल्यूज. ठीक आहे. चला 11चा स्क्वेअर करता येतो, तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. 121 याचं 289 है ना, इज इक्वल टू 2 इंटू 169 प्लस 2QS स्क्वेअर. चला यांची ॲडिशन येते 410 इज इक्वल टू याची येणार बघा 9 2 जा 18 16 2 जा 32 प्लस 33 38 आलं ट्वाईस QS स्क्वेअर. चला हे 338ला इकडे आणूया म्हणजे काय होणार बघा, 410 मायनस 338 इज इक्वल टू ट्वाईस QS स्क्वेअर. यांची सबट्रॅक्शन केली तर 72 येते. विद्यार्थ्यांनो, या व्हर्टिकल ॲडिशन किंवा ओरिजेंटल ॲडिशन आणि ओरिजिनल सबट्रॅक्शन जर आले तर आपण एक लक्षात ठेवायचं, ते व्हर्टिकल करायचं, ओरिजेंटल करायचं नाही. म्हणजे आडवी जर बेरीज वजाबाकी आली असेल तर ती उभीच करायची, म्हणजे ती लवकर येते आणि बिनचूक येते. म्हणून आपण असं करतोय.
मग इथे लिहिणार ट्वाईस क्यू एस स्क्वेअर. देअरफॉर काय म्हणूया, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 72/2 इज इक्वल टू 36. आता आपण काय करू, इथे क्यू एस काढूया. क्यू एस इज इक्वल टू, इकडे ना पुढे जाऊन इकडे लिहूया क्यू एस इज इक्वल टू, किंवा क्यू एस स्क्वेअर लिहूया. क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 36. म्हणून क्यू एस इज इक्वल टू यांचं रूट काढायचं. रूट काढलं तर हा कोणाचा स्क्वेअर आहे, 6चा. इथे म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट. झालं 6 आलं. बघा या डायग्राममध्ये हा 6 भरा. इथलं आपलं पहिलं इक्वेशन काय म्हणतं बघा, हे की क्यू एस इज इक्वल टू एस आर. मग एस आर पण 6 असेल, हा झाला 6. म्हणजेच क्यू एस इज इक्वल टू 2 इंटू क्यू आर पाहिजे आपले, सॉरी क्यू आर पाहिजे. क्यू आर इज इक्वल टू ट्वाईस क्यू एस ए. म्हणजेच क्यू आर इज इक्वल टू 2 इंटू 6 इंटू इज इक्वल टू 12 युनिट्स. फिनिश बेटा, सगळं संपलं आपलं. हे लक्षात आलं. हा थोडासा मोठा प्रश्न म्हणजे कॅल्क्युलेशन, मोठे नंबर आहेत, पण तुम्ही पण आता मोठे झालेत, एकावर 0 देऊन वर्गात बसलेले आहात, तुम्हाला हरकत नाही हे करायला. बाय. उद्या पुन्हा यामधील आपण यावरचे 3 प्रश्न करणार आहोत, 3 ते 4 बस.